निवडणुकीच्या आधी मॅच फिक्सिंग झाली आहे। जवळपास 96 लाख खोटे मतदार यादीत भरलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गंभीर आरोप। तर अशा प्रकारे होणाऱ्या निवडणुकांना काय अर्थ? राज ठाकरेंचा सवाल। निवडणुका शांततेत घ्यायच्या असतील तर मतदार याद्या साफ करा। मतदार याद्या साफ केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही। राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा। विरोधी पक्षांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद। निवडणूक आयोगाबाबत पुढील रणनीती करणार स्पष्ट। बाळा नांदगावकर, संजय राऊत आणि जयंत पाटील राहणार उपस्थित। राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन डिसेंबर ऐवजी नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात होण्याची शक्यता। निवडणुकीमुळे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये होणार परिणाम। डिफेंडर वाहनावरून बुलढाण्यात पेटला वाद। भाजप जिल्हाध्यक्षांच्या आरोपानंतर डिफेंडर वाहनाचे मालक समोर। डिफेंडरशी गायकवाडांचा संबंध नसल्याची कार चालकाची माहिती। बीडमध्ये मराठा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। आरक्षण रद्द होण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याचा दावा। तरुणाच्या खिशात सापडली सुसाईड नोट। नाशिक ITI मधील नवा कोर्स वादाच्या भोवऱ्यात। मंत्रविद्या कनिष्ठ सहाय्यक कोर्सला जोरदार विरोध। दिवाळीनिमित्त घरी निघालेल्या प्रवाशांचे हाल। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आजही मोठी वाहतूक कोंडी। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। काश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी। तंगधार, गुलमर्ग, सोनमर्गमध्ये पर्वत शिखरांवर बर्फाची पांढरी चादर। पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याची घोषणा फसवी असल्याचं वक्तव्य आमदार कैलास पाटलांनी केलंय। सरकारने तातडीनं शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। धंगेकरांविरोधात समीर पाटलांकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। राजकीय स्वार्थापोटी आपल्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। यापूर्वीही समीर पाटलांनी रवींद्र धंगेकरांना 50 कोटींच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस पाठवली होती। ठाकरे ब्रँड हा कसला ब्रँड? एकाच डिपॉझिट गेलं आणि एकाची निवडणुकीत इज्जत गेल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे। तर लोकसभेमध्ये 2024 मध्ये उद्धव ठाकरेंनी फसवणूक केली म्हणून लोकांनी त्यांना मतदान केलं नसल्याचा घणाघातही त्यांनी केला। विरोधी पक्षाकडून आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। मनसे नेते बाळा नांदगावकर, खासदार संजय राऊत, जयंत पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत। काही दिवसांपूर्वी मनसे मवियाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली होती। आज पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाबाबत पुढील रणनीती स्पष्ट केली जाणार। शरद पवार गटानं काळी दिवाळी साजरी करत भीक मागो आंदोलन केलंय। यावर गोगावलेंनी टीका केली आहे। काळी दिवाळी साजरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीत हातभार लावा असा सल्ला त्यांनी पवार गटाला दिलाय। तर आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही असंही ते यावेळी म्हणाले। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी भुजबळांसह वडट्टीवारांना आवाहन केलंय। भुजबळ आणि वडट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं असा सवाल त्यांनी केलाय। तर मागच्या कुरघोड्या काढण्यात वेळ घालवू नका, सर्वांनी एकत्र येऊन लढा असं आवाहनही त्यांनी केलं। नाशिकमध्ये पहिल्यांदाच भाजपाला धक्का बसलेला आहे। भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड उभाठात प्रवेश करणार आहेत। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी तिकिटांसाठी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते आहे। यावेळी कार्यकर्त्यांची निवडणूक असली तरीही निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देणार असं वक्तव्य खोतकरांनी केलंय। तर जालन्यामध्ये महायुती म्हणून निवडणूक लढण्यासाठी भाजपाला प्रस्ताव दिल्याचंही अर्जुन खोतकर यांनी सांगितलं। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। दिवाळीनंतर मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। 4 दिवसांपूर्वी मानेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती।
अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलंय. मात्र त्याआधी शिवसेनेतील दोन्ही गटात बॅनर युद्ध पाहायला मिळालंय. अरविंद वाळेकर आणि बालाजी किनकर यांच्यातील अंतर्गत वादामुळे पालिकेमध्ये शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. सोयाबीन आणि कापसाचं खरेदी केंद्र सुरू झाले नसल्यानं शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. खरेदी केंद्र सुरू केले नाही तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडून टाकू असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला. वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून वाद उफाळलाय. जिल्हाध्यक्ष पद आपल्या मुलाला न दिल्यानं माजी आमदार सुरेश देशमुख गटात नाराजी पसरली आहे. वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण आणि श्री शिवशंभू स्मारकाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते सोमवारी होणार आहे. या कार्यक्रमात तब्बल 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार. मुंबई पुणे महामार्गावर अर्धा तासाच्या ब्लॉकमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे जाणारी वाहनं खंडाळा घाटात थांबवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही लेनवर वाहतुकीचा खोळंबा झाला. सांगली जिल्ह्यातील कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी 31 ऑक्टोबरची डेडलाईन देण्यात आलेली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सांगलीमध्ये 108 क्रमांकावरील अत्यावश्यक रुग्णवाहिकांचा गैरकारभार समोर आलाय. रुग्णवाहिकेमध्ये प्रथमोपचार सुविधाही नसल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे रुग्णाची प्रकृती अधिक गंभीर झाल्याचा आरोपही करण्यात आला. तातडीनं चांगल्या सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली. कराड तालुक्यातील उंडाळे गावासह परिसरात बिबट्याची दहशत पाहायला मिळते. त्यामुळे सातारा वनविभागानं बिबट्यासोबतचा संघर्ष टाळण्यासाठी गावात AI लेपर्ड डिटेक्शन सिस्टम बसवलाय. त्यामुळे आता बिबट्या गावात शिरताच सायरन वाजणार आहे. यंदाच्या दिवाळीत 18 ऑक्टोबर पासून सलग 6 दिवस सुट्ट्या आल्यानं अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. 18 ऑक्टोबर पासून 23 ऑक्टोबर पर्यंत बाजार समिती पूर्णपणे बंद राहणार. रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धंगेकरांविरोधात समीर पाटलांकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. राजकीय स्वार्थापोटी माझ्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत नुकसान झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यापूर्वी समीर पाटलांनी रवींद्र धंगेकरांना 50 कोटींच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस पाठवली होती. ठाकरे ब्रँड हा कसला ब्रँड? एकाचं डिपॉझिट गेलं आणि एकाची निवडणुकीमध्ये इज्जत गेल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. तर लोकसभेत 2024 मध्ये उद्धव ठाकरेंनी फसवणूक केली म्हणून लोकांनी त्यांना मतदान केलं नसल्याचा घणाघातही त्यांनी केलाय. विरोधी पक्षांकडून आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. मनसे नेते बाळा नांदगावकर, खासदार संजय राऊत, त्याचबरोबर जयंत पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे मवियाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. आज पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाबाबत पुढील रणनीती स्पष्ट केली जाणार आहे. शरद पवार गटानं काळी दिवाळी साजरी करत भीक मागो आंदोलन केलंय. यावर गोगावलेंनी टीका केली आहे. काळी दिवाळी साजरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीस हातभार लावा असा सल्ला त्यांनी पवार गटाला दिलाय. तर आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाही असंही ते यावेळी म्हणाले. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी भुजबळांसह वडेट्टीवारांनाही आवाहन केलंय. भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं असा सवाल त्यांनी केलाय. तर मागच्या कुरघोड्या काढण्यात वेळ घालवू नका, सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊयात असं आवाहनही त्यांनी केलंय. नाशिकमध्ये पहिल्यांदाच भाजपला धक्का बसलाय. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड हे उभाठ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडेल. जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी तिकिटांसाठी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते. यावेळी कार्यकर्त्यांची निवडणूक असली तरी निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देणार असं वक्तव्य खोतकर यांनी केलंय. तर जालन्यामध्ये महायुती म्हणून निवडून लढण्यासाठी
भाजपला प्रस्ताव दिल्याचीही माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली.